चलो, वेलकम स्टुडंट्स. इयत्ता 8वी बुद्धिमत्ता चाचणी, शिष्यवृत्ती, NMMS, MTS आणि त्यासारख्या ज्या काही इतर परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी आवश्यक असणारा हा अत्यंत महत्त्वाचा कोर्स. सोबतच हा भावी काळातील ज्या MPSC UPSC सारख्या परीक्षा आहेत त्याचा बेस इथे तयार होत आहे. कारण भारत देशातली कुठलीच अशी स्पर्धा परीक्षा नाहीये ज्याच्यामुळे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरलं तरी तिथे बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असणारच आहे. तर वळूयात आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे. स्क्रीन शेअर करतोय. टॉपिक नंबर 22, अक्षरांचा वापर. यामध्ये सध्या आपला चालू आहे भाग तो म्हणजेच लयबद्ध मांडणी. आणि ही जी लयबद्ध मांडणी आहे त्याला 6% गुण आहेत. 6% गुण याचा अर्थ 6 मार्क्स आणि 6 मार्क म्हणजे 3 प्रश्न, 3 क्वेश्चन. यातील आपण अंकांचा वापर पहिल्यांदा पाहिले, त्यानंतर चिन्हांचा वापर पाहिलेला आहे. आज आपण अक्षरांचा वापर हा टॉपिक पाहणार आहे. ठीक आहे, तर आपण आता वळतोय या टॉपिक कडे, अक्षरांचा वापर. चलो, मी माझी स्क्रीन छोटी करतो. चलो, लेट स्टार्ट. अरे हो, आधी प्रश्न दाखवला पाहिजे नाही का. हा प्रश्न. खाली दिलेल्या अंकांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी कोणते अंक क्रमशः येतील? क्रमाने. एक रिकामी जागा, दुसरी रिकामी जागा आणि तिसरी रिकामी जागा. यामध्ये कोणते अंक क्रमशः बसतील की ज्यामुळे इथे छान लय तयार होईल हे आपल्याला शोधायचं आहे. चलो, मी पोल देतोय. क्वेश्चन 1 नेहमी राहून जातं. टॉपिकचं नाव मराठीत टाकतो ना, त्यानंतर पुढे यावं लागतं. 1 2 3 4. 1 मिनिट, पोल स्टार्ट. येस. टॉपिकचं नाव ऍक्च्युली अंकांचा वापर हवं होतं बरं का. ठीक आहे, हरकत नाही. मी फायनल ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते अपलोड करताना करेल, तसं नाव बदलेल तेव्हा. अंकांचा वापर. ओके, टाइम ओव्हर. चलो, या ठिकाणी 4 जणांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे, बाकी 2 2 1 असे ऑप्शन आलेले आहेत. चला, तुम्ही काय विचार केलाय ते सांगा. पंधरा सेकंद आला पोल. ठीक आहे, आता काही टेक्निकल इश्यूला आपण नाही ना रे बाळा काही करू शकत. ताई, हो मला पण आला. व्हेरी गुड. म्हणजे लक्षात घ्या, स्कॉलरशिपची अशी अपेक्षा आहे की तुम्ही 15 सेकंदात उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, पाहूयात आपण. चला, आता काय उत्तर दिलंय ते पहा. कदाचित पहिलाच प्रश्न आहे, तुम्ही उशिरा जॉईन झाले असं आहे का? त्यामुळे कदाचित तसं आलं असेल की 15 सेकंद त्या प्रश्नाचे शिल्लक राहील आणि तेव्हा तुम्ही जॉईन झाले म्हणून 15 सेकंदाचा पोल आला, असंही होऊ शकतं.
ऑप्शन 1 नो सर. बरं, ठीक आहे विहान, काही हरकत नाही. ठीक. बरं, कसं काय आलंय उत्तर? ते सांगा ना मला. कसं काय काढलं ते सांगा. ज्या चौघांनी बरोबर दिलंय. ऑप्शन नंबर 1 ते कसं काय दिलंय? काय केलंय तुम्ही? अच्छा, सांगता येत नाहीये ते. ठीक आहे, चालेल, मी सांगतो. बघा. येस. 8, 9 आणि 3 हे अंक आपण इथे ठेवूया. 8, 9, 3. बघा. 4, 6, 8, 9. ओके. बघा, सारेगम मध्ये एक सरगम अशी असते. सारेगम, रेगम प, गम प ध, म प ध नी, प ध नी सा. प्रत्येक वेळी पहिलं जे अक्षर आहे ते कट केलं जातं आणि नवीन अक्षर जे आहे ते ऍड केलं जातं. अशा रीतीने ती सरगम पुढे जाते. तसं आपण इथे पाहूयात. 4, 6, 8, 9, 6, 8, 9, 6, 8, 9, 6, 8, 9, 8, 9, 6, 8, 9. असं जर का करायचं म्हटलं तर या पद्धतीने आपण पुढे जातोय. बघा कसं ते. मग हे मी खोडतो जरा जास्त स्पष्ट करण्यासाठी. लेट्स चेक. पहिल्यांदा काय केलेलं आहे? 4, 6, 8, 9. ठीक आहे. यातून पहिला जो अंक आहे तो कट केला. काय राहिलं? 6, 8, 9. हे बघा. 6, 8, 9. दिसला का? सारेगम, रेगम प. नवीन आला. नवीन कोण आला? 2. त्याला घेऊयात. आता या चौघांच्या गटामधून जो पहिला आहे त्याला कट करून टाकूयात. रेगम प. त्यातून शिल्लक काय राहील? गम प ध. म्हणजेच 8, 9, 2 ही सुरुवात होते. बघा. 8, 9, 2 आणि मग 3. ठीक आहे. आता पुन्हा हा जो पहिला 8 आहे त्याला कट करूयात. 9, 2, 3. हे बघा, 9, 2, 3 दिसतायत आणि पुढे आला नवीन 7. याच्या पुढे असतं तर काय झालं असतं? हा 9 कट झाला असता आणि यानंतर 2, 3, 7 आणि त्यानंतर जो नवीन अंक येईल तो घेतला असता. कळाले सगळ्यांना? काही अडचण? काही शंका? टॉपिकचं नाव अंकांचा वापर असं लिहायला हवं होतं, पण जाऊ दे आता. जरा कॉपी पेस्ट मध्ये होऊन गेला तो विषय. पेज कॉपी केलंय ना, त्यामध्ये अंकांचा वरचं बदलायचं राहिलं. ठीक आहे. येस येस येस. चलो चलो चलो. ओके. ठीक आहे. येस म्हणजे सकारात्मक येस असेल तो कुठल्या तरी प्रश्नाचा. चालेल. चलो जाऊ पुढे. या प्रश्नाला येस असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सूचना बदललेली नाही, फक्त मी ऑप्शन बदलत आहे. ओके. प्रश्न बदलत आहे. पोल नंबर 2. 1, 2, 3, 4. स्टार्ट. इथे एक रिकामी जागा अपेक्षित आहे अजून. हे बघा, हे नाही, इथे 2 आहेत बरं का रिकाम्या जागा. या इथे 2 रिकाम्या जागा आहेत बरं का इथे. क्लिअर दिसेना ते. 4 अंक आहेत ना. 1, 2, 3, 4 अशा रिकाम्या जागा आहेत. क्लिअर दिसेना त्या. ओके. चलो टाइम अप. 8 जणांनी सोडवलं नाहीये. फक्त 4 सोडवलं. अरे सिंपल दिसतंय ना.
चौघांमध्ये तिघांनी ऑप्शन 1 दिलेला आहे, एकाने ऑप्शन 2 दिलेला आहे. चला पाहूयात आपण याचं उत्तर कसं आहे. ठीक आहे. अच्छा थांबा, काही बोलायचं का इथे ऑप्शन 1 दिलेल्यांना ते आपण चेक करूया. येस, बोला. ऑप्शन 1 2 4 6 8 असा क्रम आहे. ऑप्शन 1. व्हेरी गुड विहान, शाबाश. चलो चलो, विहानने बरोबर सांगितलेलं आहे. बोलूयात आपण जास्त वेळ न घालवता. ऑप्शन 1 जर का तुम्ही वापरला तर तो कसा होईल ते पहा. ऑप्शन 1 वापरला तर 2 3 4 4 2 3 4 4 आणि असं घेतल्यानंतर हे पहा, थोडा डार्क करतो. एक आहे 2 वेळा, 2 आहे 1 2 3 4 4 वेळा, 3 येतोय 1 2 3 4 5 6 6 वेळा, 4 येत आहेत 1 2 3 4 5 6 7 8 8 वेळा. म्हणजे 2च्या पटीमध्ये, 2च्या पाढ्यामध्ये प्रत्येक अंकाची वारंवारिता वाढत जाते. असा आहे हा प्रश्न क्रमांक 2. चलो, काही अडचण, काही शंका विचारून घ्या असेल तर. असा क्रम आहे, बरोबर आहे. येस, 2चा पाढा तयार होतो. येस, बरोबर. पार्थ, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, नो 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 नो, छान. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3. पोल. क्वेश्चन नंबर 3. 1 2 3 4 स्टार्ट. खूप कमी मुलं आज व्यवस्थित उत्तर देत आहेत बरं का. तासांमध्ये जरा 1-2 दिवसांचा गॅप झाला म्हणून असं होतं का, एक दिवसाचा गॅप झाला म्हणून? सर थोडे दुसऱ्या काही गोष्टींमध्ये अडकलेले पण असतात ना, रोजची संध्याकाळ अशी देणं अवघड पडतंय. ठीक आहे, पुढच्या 1-2 दिवसात पण एखादा गॅप होऊ शकतो. हा, चलो 5 जण बाकी आहेत, अजून 20 सेकंद फक्त. कम ऑन. ओके, टाइम ओव्हर. 11 जणांनी सोडवले, शाबाश, गुड. अशी जरा उत्तर आली म्हणजे मला पण बरं वाटतं. 9 जणांचं ऑप्शन 4 आहे, बाकी 1 1. सांगा बरं काय केलंय तुम्ही? कारण का तुम्ही डायरेक्ट नंबर लिहिले. आर्यन डायरेक्ट नंबर लिहिले. हा, काय केलंय काय नेमकं, म्हणजे एक्झॅक्ट सांगा ना, एका वाक्यात तुम्हाला सांगता येणार आहे नेमका इथं विषय काय तो. वैभव, सही आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे, बरोबर आहे. कारण कारण विचारतो मी. ठीक आहे, चला लक्ष द्या. ऑप्शन 4, ठीक आहे ठीक आहे. ऑप्शन 4 ला आहे 4 4 4 4 4 4. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करूया. बघा हे काय आहे ते. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 सगळे क्रमाने अंक आहेत आणि प्रत्येकाच्या मध्ये 4 4 4 4 4 4 4 सगळ्या क्रमाने अंकांच्या मध्ये मध्ये 4 4 4 4 वापरले गेले आहेत. हे या ठिकाणी प्रश्नकारांनी लावलेले डोकं आहे. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे कुठलाच निकष फायनल नाही. पेपर काढणाऱ्या माणसाच्या डोक्यात शिरायचं, त्याच्या विचारात शिरायचं आणि त्याचा विचार बाहेर काढायचा, हे आपल्याला जमलं पाहिजे.
यस, 4 सर्वांच्या आधी लावले आहे. ओके, चालू शकेल. चलो चलो चलो, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. आणि हा पोल 1 2 3 4 स्टार्ट. असाच एक प्रश्न झालाय आपला थोड्या वेळापूर्वी. नऊ जण मागे पडलेत. कमॉन. ओके, टाइम ओव्हर. चलो समोर बघा. प्रश्न पाहूयात. 9 जणांनी सोडवलेला आहे. 1 1 3 4. ठीक. या ठिकाणी 4 नंबरचं जे उत्तर आहे ते चौघांनी दिलेलं आहे आणि 3 नंबरचं उत्तर तिघांनी, 1चं एकाने, म्हणजे 2चं दोघांनी देणं अपेक्षित होतं. 1 2 3 4 असं झालं असतं ते. ठीक आहे, विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवूयात. वळूयात या प्रश्नाच्या उत्तराकडे. इथे काय आहे ते सांगतो. आपली सरगम तीच पुन्हा एकदा मी म्हटलं ना तशाच पद्धतीने बघा, लिहूनच दाखवतो एकदा. सा रे ग म प, माफ करा, ध नी सा. इथे 3च्या आकड्यांचा आहे. हा, 3चा आकडा. सा रे ग म, ग म प ध, प ध नी सा. प्रत्येक वेळी त्यांनी इथं हेच केलेलं आहे. काय केलेलं आहे? 5 4 6. आता पुढे काय? 6 4 आणि 6 आहे ना, तेच घेतले बघा. 4 आणि 6, 4 6 8. इथे आले 6 आणि 8. हे दोघं पुढे घेतले. 6 8, 6 8 1. पुढे 8 1 आहे ना पुढचे दोन. 8 1 9. त्यानंतर पुढचा पहिला कट झाले काय होतं? 19. 1 9 3. 6 8 9. 6 8 9 ऑप्शन नंबर 3. लक्षात. सा रे ग म, इथं आला रे ग म. पुन्हा ग म प, हे पहा, ग म प, म प ध, म प ध इथे आला. ध नी सा. कळालं का? प्रत्येक वेळी पहिल्याला कट केलं जातंय आणि उरले जे दोघं आहेत हे 4 6 त्यांना आधी घेऊन नंतर त्याच्यानंतर पुढचा अंक ऍड केला जातो. पुन्हा पहिल्याला कट केला जातो. म्हणजे इथून आता या गटामध्ये 4 हा पहिला आहे. 6 आणि 8. 6 आणि 8 ला घेतलं जातंय आणि नवीन अंक ऍड केला जातो. पुन्हा पहिल्याला कट केला जातो. 8 आणि 1 घेऊन पुन्हा नवीन अंक घेतला जातो. पुन्हा पहिल्याला कट केला जातंय. 1 आणि 9 हे अंक घेऊन पुन्हा नवीन घेतला जातो. याच्या पुढे जर का झालं असतं तर याला कट करता आलं असतं आणि 9 3 यांना घेऊन पुन्हा तिसरा पुढचा अजून एक अंक घ्यावा लागला असता. असं याचं उत्तर आहे. चलो, इथपर्यंत काही शंका असेल तर विचारा. हा, चलो, आता भरपूर जणांचे आले ऑप्शन 3. आता भरपूर जणांचे आले. येस येस. ओके, वैभवराज नाही, अर्णव नाही, अथर्व नाही, विहान नाही. परफेक्ट समजले. गुड. साई
अथर्व चिले, ओके. नवीन आले अथर्व. त्यानंतर साई वैजनाथ, ओके. ठीक आहे. यश, आणि इथे पण हा रुद्र, मेगा कार्य म्हणजे रुद्र, ओके. चलो नेक्स्ट, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 5. Five, 1, 2, 3, 4. Hold start. वीस सेकंद बाकी. हो, माफ करा. चलो टाइम अप. 1, 3, 5 आणि 3 अशी उत्तरं आलेली आहेत. याच्या आधीचा जो प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 4, त्यामध्ये सर्वात जास्त ज्यांनी उत्तर दिले ते चुकलेले होते. आता पाहूयात इथे काय आहे ते. चला, तुम्ही काय विचार केलाय तो मांडा बरं, मला ते पाहू द्यात. तुमचं काय डोकं चालतंय ते पाहू द्यात. लिहा. थांबतोय मी, लिहा. ऑप्शन 1. नाही, ऐका ना, तुमचं जे उत्तर असेल ते असू द्यात. त्याचं कारण लिहा. कारण हे का, हे लिहा म्हणतोय. सर, इथे क्रम लावला तर 5, 6, 5, 5, 6, 7, 8, 9चा. अच्छा. जर आपण जसं आपला आर्यन म्हणतोय तसं, जर 5, 5चा क्रम लावला, 5, 5, तर 5, 5च्या क्रम नंतर 6, 6, 7, 7 असं पाहिजे ना, किंवा 5, 6, 7, 8, 9 असं पाहिजे, 8, 8, 9, 9 असं पाहिजे. एकतर तुम्ही 2-2 वेळा घ्या किंवा तुम्ही 1-1 वेळा घ्या. आलं लक्षात? म्हणजे क्रमाने जरी असतील तर त्यांच्या फ्रिक्वेन्सी किती आहे, ते किती वेळा येत आहेत, हे पण सेम पाहिजे. तर वन मोर पोल ऑन दिस क्वेश्चन. नाही, राहू दे पार्थ, काही हरकत नाही, असू देत ना, मूळ समजणं महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे. चलो, आता मी उत्तर सांगतो. इथे काय केलेलं आहे, 5च्या नंतर 6, 5च्या नंतर 5, 8च्या नंतर 9. तर या प्रश्नांमध्ये एक गट बनवून गाळलेल्या रिकाम्या जागांवर उत्तर देता येईल. ठीक आहे. बरं ऐका, इथे काय करायचं बघा, मी सांगतो. समजा तुम्ही हा पहिला जो गट आहे तो इथे टाका, 6, 5, 6 असं प्रॅक्टिकली करून पाहायचं. आता मला सांगा, 5, 5, 6, 7, 8, 9, 6, 7, 8, 9, 5, 5, परत 6, 7, 8, 9, 6, 7, 8, 9 पाहिजे ना, तर पहिलं बरोबर राहील. जर 5, 5, 6, 7, 8, 9, 6, 7, 8, 9 होत असेल, तर पुन्हा 5, 5, 6, 7, 8, 9, 6, 7, 8, 9 असं पाहिजे. पण हे बसत नाही, त्यामुळे हे उत्तर नाही.
ऑप्शन कसे कॅन्सल करायचे हे मी सांगतोय, लक्षात घ्या. मला एक जाणवलं की परवा जरी आपलं आधीचं लेक्चर झालं असलं तरी आज परत एकदा सुरुवातीच्याच उदाहरणामध्ये तसा थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरून नाही चालणार. कुठे गेलं? हा, त्यामुळे पहिला ऑप्शन कट झाला. आता आपण बोलूयात सेकंड ऑप्शन कडे. 569 569 555 789 6789 5689. काहीच मेळ बसत नाहीये. कळत आहे? ऑप्शन कट. कुठलीच लय सापडत नाही आपल्याला. आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या ऑप्शनकडे. ऑप्शन नंबर 3 659 556 789 678. तुम्हाला लक्षात आलं का रे, इथं पण 678 आहे. तोच परत घेतलाय. जर आपण इथं असं म्हटलो सारे ग म प ध, तर इथे सारे ग, सारेच्या नंतर पुढे ग म प हे परत घेतलेले आहेत. ग म प ध हे बघा, 6 7 8 9 6 7 8 9 परत घेतले. ओके, 6 7 8 9 परत घेतलेले आहेत. आणि पुढे जाऊयात आपण 5 5. ठीक आहे, म्हणजे हा जर का गट केला 1 2 3 4 5 6 6 अक्षरांचा गट केला, तर त्याच्यातील ही जी 6 अंकांचा गट केला तर ही जी 4 अंक आहेत, हे 4 अंक, हे 4 अंक परत इथे येत आहेत 6 7 8 9. क्लिअर? आणि त्याच्यानंतर पुन्हा 5 5 5 5 म्हणजे कुठले? पहिला आणि दुसरा हे दोघं फिरून पुढे आलेले. आता लक्ष द्या, इथपर्यंत आल्याच्या नंतर पुढचा अंक आहे तो समजा 8 आहे. 8 कितवा आहे? तिसरा. पुन्हा बघा, समजा हे सारे ग म प ध असेल तर पुन्हा एकदा ग, पुन्हा एकदा तिसऱ्या अंकापासून पुढे 8 9 5 5. दिसतायत का 8 9 5 5? 8 9 5 5. सेम 4चा गट आहे तो पुढे घेतलाय. आणि हा जो अलीकडचा होता शिल्लक राहिला 67, तो इथे आलाय पहा 67. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 3. कोई शक? येस, विचारा. काही अडचण? नो. तर कॉम्प्लिकेटेड होतो, कॉम्प्लिकेटेड असणारच, ते स्कॉलरशिप आहे. हा, प्रत्येक वेळी तुम्हाला काही 1 2 3 4 आणि मध्ये रिकामी जागा सोडून 6 7 8 9 नाही विचारणार. ओके, तर ते त्या पद्धतीने करायचे आपल्याला, तेवढा वेळ त्याला द्यावा लागणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. बोल देतो. 1 2 3 4 स्टार्ट.
ओके, टाइम ओव्हर. तिघांनी सोडवलेलं नाही. पाहूयात आपण उत्तर कशी आली आहेत ते. 5 जणांनी ऑप्शन 4 दिलेला आहे. ऑप्शन नंबर 3 हा चौघांनी दिलेला आहे. एकाने ऑप्शन 2 आणि दोघांनी ऑप्शन 1. चला, तुम्ही काय विचार केलाय ते सांगा. तुमची बरोबर काय चूक आहे ते पण त्यावर पण आपण थोडी चर्चा करूया. तुम्ही काय विचार केला या ठिकाणी सांगा. चला बोला. प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे. ऑप्शन 4. बर. ऑप्शन 3/4. वैभवराज, वरती असं लिहिलं नाहीये कोणती तरी 2 पर्याय ओळखा, असं लिहिले नाहीये. आणि ऑब्लिक हा विषय नसतो, हे नाही तर हे उत्तर, असं नसतं आपल्याकडे. प्रत्येक संख्येमध्ये 2चा फरक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. यात पहिले 1 ते 9 पर्यंत विषम संख्या, नंतर 2 ते 8 पर्यंत समसंख्या, त्यानंतर समसंख्या उलट क्रमाने लिहिल्या, विषम संख्या उलट क्रमाने. अगदी बरोबर. अर्णवने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. यस, योग्य शब्द. थांबा, आता पुढे बघा. ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. 7, 4, 6. पहिल्यांदा बघा, 1, 3, 5, 7, 9 या सगळ्या विषम संख्या आहेत किंवा ज्यांना आपण ऑड नंबर म्हणतो. क्रमाने आल्या. त्यानंतर 2, 4, 6, 8 या सगळ्या समसंख्या आहेत ज्यांना आपण इवन नंबर म्हणतो. ओके, आता इथूनच उलट सुरू केलंय. 8, 6, 4, 2 या सगळ्या समसंख्या किंवा इवन नंबर जे आहेत ते आले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही उलट बाजू 9, 7, 5, 3, 1 हे झाले विषम नंबर किंवा ज्याला आपण ऑड नंबर म्हणतो. अशा पद्धतीने रचना केलेली आहे. ओके, चलो, काही अडचण असेल तर विचारा. चलो, काही अडचण असेल तर विचारा. टायपिंग मिस्टेक, ठीक आहे, हरकत नाही. तर मी पहिले 8 आणि शेवटून 8 सेम आहेत असे. ओके, छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक मिनिट. तर कोण होते उत्तर देणार? येस, रुद्र काळे. रुद्रने असं उत्तर दिलं की सर मी उलट पाहिलं, हे पहा असं 1, 3, 5, 7, 9. 1, 3, 5 आणि 7 इथे टाकलंय, 9. पुन्हा एकदा 2, 4, मग इकडचं 4 आहे तो इकडे लिहिला 4, 6, 8, मग हा 6 इथे लिहिला. थांबा, रुद्रची पद्धत सांगतो मी तुम्हाला, समजून घ्या. बघा, रुद्रची पद्धत जी आहे ती आता समजून घ्या. बघा रुद्र काय म्हणतोय ते. रुद्रचं उत्तर जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. त्याच्या आधी जे आहे चालू ते मी खोडतो. त्याने कसं सोडवले ते फक्त बघा. रुद्रने काय केलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 अंक आहेत. 17 अंक आहेत म्हणजेच 8 एका बाजूने, 8 दुसऱ्या बाजूने आणि मध्ये 1, असे 16 आणि 1 17 अंक आहेत. यामध्ये या बाजूने जर सुरुवात केली आपण इकडून, तर हे पहा 1, 2, 3 अंक आल्यानंतर आपण चौथ्या अंकाला थांबत आहे. इकडून चौथा कोण आहे? 1, 2, 3, 4, 7 आहे, 7ला लिहून टाकलं. त्यानंतर 5वा आणि 6वा झाल्यावर 7व्याला आपण इथे थांबतोय. या बाजूने बघा 4 नंतर 5, 6, 7. 7वा कोण आहे? 4, तो लिहून टाकला. इथे आपण 8व्या पर्यंत पोहोचतोय. मग इथे जो 8वा आहे तो 8वा आपल्या इथे माहित नाहीये, पण तो इथे आहे. तो लिहिला 6, तो इथे लिहिला 4, 7, 4, 6, 7, 4, 6. चलो, छान छान, व्हेरी गुड. कोई शक, काही अडचण, काही शंका? आधीच नो लिहून ठेवता का? टाइम वाचेल.
प्रश्नातच उत्तर आहे, बरोबर. येस, ठीक आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट थांबा, आधी मी झाकून टाकतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पोल. 1 2 3 4 स्टार्ट. शेवटचे 10 सेकंद बाकी. चलो 10 जणांनी सोडवलेले पाहूयात आपण काय सोडवले. ओके. पहिल्याचं आहे पहिलं ऑप्शन 000 दोघांनी, एकाने 100 दिलेला आहे, 6 जणांनी 202 दिलेला आहे आणि एकाने 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. ठीक. चलो तर आता तुमचा जो विचार आहे हा प्रश्न सोडवतानाचा तो सांगा. तुम्ही काय विचार केला? हो पण कसा? कारण काय? ऑप्शन 3 तुम्ही म्हणताय 6 जण, कारण काय त्याचं? एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असलं तरी बरोबर उत्तर आणि चूक उत्तर याच्यामध्ये बहुमताला महत्व नसतं बरं का. कौरव 100 असू द्यात, पांडव 5 असू द्यात, जे बरोबर आहे ते बरोबर आहे, चूक आहे ते चूक आहे. म्हणजे चुकणारे ते कौरव आहेत असं मी म्हणत नाहीये, एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. कारण द्या, कारण. उगीच अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे सो. जिथं आलं इथं देऊन टाकलं. किंवा अजून एक पद्धत, डोळे झाकायची, असा बोट ठेवायचं. गेलंय नापास. चलो चलो चलो, बोला बोला लवकर, कमॉन कमॉन, एकाचंही उत्तर येत नाहीये. एका अंकानंतर तोच अंक रिपीट होत आहे. असं कुठे होताना दिसतंय तुला बाळा? म्हणजे तुझं उत्तर जे आहे त्याच्यानुसार, विहान जे म्हणतोय त्याच्यानुसार, जर एकानंतर एक तोच अंक रिपीट व्हायला हवा, तर एकच्या नंतर इथे हा 2 यायला हवा. मग या एकच्या नंतर इथे 0 इथे हा 1 यायला हवा. एकच्या नंतर 1 यायला हवा. आणि या 0च्या नंतर पुन्हा 1 यायला हवा. हा 0 आहे तर मग इथं कसं काय रिपीट होईल रे? इथे एक आलं, इथे गडबड होतीये ना? नाही. नाही विहान. या पद्धतीने नाही निघत आहे उत्तर. नेक्स्ट. पहिले 2 पाहिजे, दुसऱ्यांदा 0 पाहिजे, तिसऱ्यांदा 2 पाहिजे. अरे ते झालं बाळा वेदांत, हे सांगून झालं तुमचं. 202 हे उत्तर 6 जणांनी दिलं मगाशी पोलमध्ये. हे का पाहिजे असं? तुम्ही काय सिक्वेन्स लावला? म्हणजे 12 12 12 12 असं काही झालं का? काय झालं असं की ज्यामुळे सगळे एका लयीमध्ये आले, ते सांगायचंय. एका विद्यार्थ्याचं फक्त बरोबर आहे. म्हणजे आपण जर हा पोल पाहिला
तर या पोल मध्ये 2 हे चुकलेले आहेत, 6 हे पण चुकलेले आहेत आणि हा पण चुकलेला आहे. एकानेच कुणीतरी बरोबर दिले. आता ते कसं आहे, कसं उत्तर निघतंय ते आपण पाहूयात. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, तुम्ही म्हणताय असं आपण 202 टाकून पाहिलं, पण त्याचं काही कारण सापडत नाही, तुमच्याकडून काही त्याचं उत्तर येत नाही. तर आपण पाहूयात आता. कारण हे बघा ना, 12 म्हटलं पुढे 12च पाहिजे ना. इथे 121 असेल, इथे 202, 0 11 काहीतरी, किंवा 6चा गट करा, 4चा गट करा, 5चा गट करा, काहीच उत्तर येत नाहीये. समजा 0 1, मग इथे 2 पाहिजे, मग 0 1, इथं 2 नाहीये, 2 इथे घेतला तर मग इथे मध्ये एक जास्तीचा 0 येतोय, त्यामुळे ती नाही बसत आहे. आणि अर्धवट बसून चालणार नाही. तुम्हाला फक्त सुरुवातीला बसलं, इथं बसलं उत्तर, असं नाही चालणार. पूर्णच्या पूर्ण लईमध्ये ते परफेक्टली बसलं पाहिजे. आता कसं बसवणार तुम्ही? उदाहरणार्थ समजा 4th ऑप्शन आहे, हे उत्तर आहे. हे कसं आहे ते बघा. 1 0 2. आता ह्याची गंमत सांगतो काय येते. प्रश्न पण खूप कॉम्प्लिकेटेड होता. ज्या एकाने उत्तर दिलंय ते अंदाजपंची झालेला विषय, कारण त्याच्याकडून इथे स्पष्टीकरण आलेलं नाही. तर ते उत्तर असं आलेलं आहे, 11चा वर्ग 121. मध्ये एक 0 आपण वाढवूया. 101चा वर्ग 10,201 असा येतो. म्हणजे 121 आणि याच्या मध्ये मध्ये 0 आलाय बरं का. हे बघा, 0 मध्ये मध्ये आला. मध्ये मध्ये टाकला की पुढची संख्या आली. 1001चा वर्ग 1 0 0 2 0 0 1. सर एवढे सगळे वर्ग पाठ करायचे का नाही पाठ करायचे? त्याच्या ट्रिक्स शोधून काढायच्या, त्या ट्रिक्स पाहायच्या. कशा? उदाहरणार्थ 11चा वर्ग 121. जर इथे 1 0 मध्ये घेतला तर या वर्गाच्या दोनही अंकांच्या मध्ये मध्ये 1 1 0 आलाय पहा. जर इथे मध्ये 2 0 घेतले तर याच्या एका शून्याचे परत हे 2 0 झाले बघा. आणि हेच अंक इथे रांगेने मांडलेले आहेत. हाय 11चा वर्ग 121, नंतर 10,201, 10,201 हा 11चा वर्ग, हा 101चा वर्ग, आणि हा आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष. किंवा आपल्या सोयीसाठी आपण घेऊयात 1 2 वेळा 0 2 आणि 2 वेळा 0 1. हा आहे 1001चा वर्ग. हे 3 वर्ग रांगेने मांडलेले आहेत, क्रमाने मांडलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला याच्यावरून पण लक्षात आलं असेल, ज्यावेळी 6 7 8 9 10 11 जणांनी उत्तर दिलं, तेव्हा त्यातल्या एका विद्यार्थ्याचं चुकून बरोबर आलेलं आहे. आणि 11 पैकी एक जण बरोबर येतोय, म्हणजेच याचा अर्थ तुमचं उत्तर जे आहे ते 10% कमी वेळा अंदाजे दिलेलं उत्तर बरोबर आहे. 10% कमी वेळा. कारण इथे कुणीच आपण विचार करणार नाही ना, 11चा वर्ग 101चा वर्ग 1001चा वर्ग. 10% कमी वेळा हे उत्तर येणार आहे. म्हणजे समजा एखाद्या मुलाने 100 उदाहरणांची अशी उत्तरं दिली, तर 10% म्हणजे याची 10 बरोबर यायला हवेत. आणि त्याच्यापेक्षाही कमी म्हणजे त्याचे 9 बरोबर येतील या पद्धतीने. त्यामुळे अंदाजे उत्तराकडे जायचं नाही, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. बरं, हे समजलं का सांगा आधी. काही डाऊट असेल तर विचारून घ्या. सर ऑप्शन नंबर 4 मिळाला का?
नो 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 नोच्या आधी एक आहे त्याचं काय म्हणतो मिळाला पण ते अरे हा अरे थांबा थांबा काही मेसेज नको करू थांबा ते काही ते लिहिलेले आहे ते मला पाहू द्यात नीट वाचू द्यात वेट हा पण ते सांगता येत नाही नो शंका ओके व्हेरी गुड यश व्हेरी गुड म्हणजे यशला उत्तर सापडले पण त्याला ते सांगता येईना कसं आहे ते ठीक आहे काही हरकत नाही ओके 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 म्हणजे अंदाजे नव्हतं हे उत्तर शाबाश नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 स्टार्ट 15 सेकंद अजून 11 जण बाकी आहेत लवकर कमॉन कमॉन टाइम ओव्हर ओके पाहूयात 1 2 6 आणि 2 पुन्हा एकदा बहुमत फसलेलं आहे बरं का तुमचं पण तुम्ही कारण सांगायला हरकत नाही तुम्ही काय विचार केलाय तो सांगायला हरकत नाही काय विचार केला तुम्ही ते मात्र तुम्ही मांडू शकता येस ठीक आहे पण उत्तराचं कारण काय ते विचारतोय मी वेदांत उत्तराचं कारण सांगायचं चलो चलो नाही चालेल बहुमत फसलं म्हणून कदाचित कुणीच उत्तर दिलं नाही चालेल दोघांनी उत्तर दिले ते बरोबर आहे ऑप्शन नंबर 4 आता बाकी तुम्ही कसं सांगू का मी का तुम्हाला विचारतो ते सांगा ऑप्शन नंबर 2 पण सांगताना अडचण येत आहे ठीक आहे विहानने ऑप्शन नंबर 2 मांडला आपण चेक करून बघूयात 5 9 आणि 9 6675 93 94 39 कुठे कुठे जुळतंय काय नेमकं केलं काय हा एक आपण पर्याय करायचा का सांगताना अडचण येते ना विहान एक काम कर तू मला कॉल कर मी लाऊडस्पीकरला फोन लावतो म्हणजे सगळ्यांना आवाज जाईल येस कॉल कर मला बघूयात ना काय विचार केले ते तरी बघूयात आपण विहान कॉल कर मला कॉल कर तोपर्यंत ते खोडून ठेवतो मी आहे ना एक इलाज आहे ना आपल्याकडे हा लाऊडस्पीकरला कॉल लावतो म्हणजे
माईक मधून सगळ्यांना पोहोचेल तो आवाज, कारण माझा आवाज तर तुम्हाला येतोच आहे. ओके. येस विहान. तर 593939 फर्स्ट. नाही थांब 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 थांब, तुला बोर्ड दिसतोय. 6 पासून सुरुवात आहे बाळायची. 599 हे तू वापरलंयस, पण ते कोणत्या सिक्वेन्सला तू बसवतोयस ते मला सांगायचंय. 5939 परत 39, मग मधला 4चं काय करायचं? विहान. 3939 वेगळं भेटू शकतो सर. 3939 वेगळे करायचे. असे कसे वेगळे करता येतील? लय जी असते ना ती इथून इथपर्यंत आहे राजा. इथून इथपर्यंत सगळ्याच्या सगळं एकाच पद्धतीत बसलं पाहिजे. तू या दोघांना आणि या दोघांना वेगळा केलास, बाकीचे कशाला दिलेत? बरं मला एक सांगा, विहानचा आवाज तुम्हाला या माईक मधून ऐकायला येतोय का सगळ्यांना, ते सांगा मला. म्हणजे हा एक पर्याय आपल्याला छान वापरता येईल इथून पुढच्या लेक्चरसाठी. व्हेरी गुड व्हेरी गुड रुद्र, छान छान. म्हणजे बरं आलं ना की तुम्हाला फक्त टाईप करायचंय, पण ते जे स्पष्टीकरण देत नाही त्याचं डायरेक्टली आपण अशा पद्धतीने कन्व्हर्सेशन करूयात. विद्यार्थ्याचा आवाज पण इकडून येईल, या माईक मधून तुम्हाला ऐकायला जाईल. व्हेरी गुड, बेस्ट बेस्ट. नॉट प्रॉपरली, ठीक आहे, हरकत नाही पार्थ. ओके ओके, कारण लाऊडस्पीकर आहे ना, त्यामुळे थोडंसं होत असेल. ठीक आहे चालेल, लक्षात आलं विहान, तुझी गडबडलेलं आहे तुझं. चालेल मी हा बोल, काही बोलायचं अजून? बरं ठीक आहे चालेल, मी सांगतो मग आता. कट कर मग कॉल. चलो उत्तर बघा. उत्तर जे आहे ना ते ऑप्शन नंबर 4, कारणासहित सांगतो. 5, 8, 9. आता या प्रश्नासाठी प्रश्न काढण्याने काय डोकं लावलेलं आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रत्येक प्रश्न नवीन आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे. शिवाजी महाराज म्हणजे कसे, प्रत्येक वेळी नवीन नवीन प्रश्न त्यांच्या समोर. तोरणा जिंकायचं वेगळं वातावरण, अफजल खान चालून आला वेगळ्या पद्धतीने, कारतलब खानाला वेगळ्या पद्धतीने, शाहिस्ते म्हणजे अफजल खानाला गडावर बोलवून मारलं, शाहिस्ते खानाला घरात घुसून मारलं. कारतलब खान ज्यावेळेस आला त्यावेळी तो तिथून खिंडीतून खाली उतरायच्या वेळेस तिथं त्याला पकडले, त्याला मारलं नाही, त्याला जिवंत सोडलं. कळत आहे? म्हणजे कुठल्या प्रश्नाच्या बाबतीत काय करायचं हे सगळे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे पर्याय त्यांच्याकडे. येते लक्षात? त्या पद्धतीने प्रत्येक प्रश्न बुद्धिमत्तेचा वेगळा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांसारखं व्हायचं, ठरवून टाकायचं. प्रत्येक प्रश्न वेगळा आला तर त्याला मी वेगळ्या पद्धतीने टॅकल करणार. आणि हा प्रश्न कसा आहे याचं उत्तर बघा. 6 अधिक 6 12, 7 अधिक 5 12, 9 अधिक 3 12, 8 अधिक 4 12, 3 अधिक 9 12, 5 अधिक 7 12. क्रमाने 2-2 संख्यांचे गट केले की या सर्वांची बेरीज जी आहे ती बेरीज 12 येत आहे. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याच्यातील अंक टाकल्यानंतर ती गोष्ट होते, असा याचा तर्क आहे. सहासष्ट अधिक 9 75, 75 अधिक 18 93. ओके, 9 2 18, मग 9 3 27 करावं लागेल. थांबा, हा जो विचार इथे मांडलेला आहे आपल्या गणेशने, 66 अधिक 9 75, म्हणजे पहिल्या दोघांमध्ये 9 ऍड केले त्याने, इथे किती ऍड केले? 9, त्याला 75. 75 म्हणजे 9च्या पाड्यातली पुढची संख्या ऍड केली 18.
75 अधिक 18, 8 9 10 11 12 13 3 हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 93. बरोबर आहे. याच्यानंतर 27 ऍड करावे लागतील आणि ही संख्या आहे 93, 93. 7 8 9 10 ला 0, हातच्याला 1 9 1 10 आणि 2 12, 120. नाही ना, इथे 843 आहे. पहिल्या दोन ठिकाणी जुळून नाही ना उपयोग, पुढे पण शेवटपर्यंत जुळलं पाहिजे ते. ठीक आहे बाळा. गणेश चालेल. चलो, लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न वेगळा आहे, प्रत्येक समस्या वेगळी आहे. हेच बुद्धिवंतांचं काम आहे, यालाच बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात. हर ताला अलग, हर ताले की चावी अलग. आणि ती चावी इथं आहे आपल्या, ती शोधायची आणि त्या ठिकाणी वापरायची. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. नो अडचण. व्हेरी गुड. येस, बोल देतोय. स्टार्ट. कोणतरी लगेच खेळायला लागलं बघा. 1 2 3 4. सोडून देऊ विषय. त्याचा रिझल्ट अपात्र किंवा नापास म्हणून असेल. तर का डायरेक्ट उत्तर प्रश्न न पाहता देत असाल तर हा, स्पष्ट बोलायला हरकत नाही. स्पष्ट सांगितलं पाहिजे आणि खरं सांगितलं पाहिजे जे आहे ते. टाइम ओव्हर. ओके, लेट्स चेक. 8 जणांनी सोडवलेलं आहे. 4022 अशी उत्तर आहे. चला, तुमचा विचार सांगा, तुम्ही काय डोकं लावलंय ते सांगा. चला बोला. चलो चलो चलो, कम ऑन. साई फक्त ऑप्शन सांगतोय तू, कारण द्यायचंय. कारण कारण सांगा. तर प्रत्येक ठिकाणी एक अंक वाढतो. 1 2 3 8 9 हे काय इथे कुठे वाढतो? इथे 5 आलाय ना, 9 नंतर 5 आलेला आहे. ओके ओके ओके, क्रमाने नंबर. बरोबर बरोबर. येस, आपला कड म्हणजे आर्यन कड. आर्यनने बरोबर सांगितलंय. पहा, ऑप्शन काय दिलंस तू बाळा? उत्तर काय दिलं ऑप्शनचं? ऑप्शन नंबर काय दिला? 3 3 चा गट केल्यावर क्रमाने येणारी संख्या. ओके ओके, गुड गुड गुड. ऑप्शन सांगा, ऑप्शन नंबर काय दिला तुम्ही? ऑप्शन 2. बघा, 2 ऑप्शन मध्ये काय काय आहे? नंबर आहे 7, नंबर आहे 5 आणि नंबर आहे 3. आता बघा इथे काय केलंय ते पहा. पेन बदलतोय, थोडं वैविध्य पाहिजे ना तुम्हाला. 1 2 3 चढता क्रम, 7 8 9 चढता क्रम, 5 6 7 चढता क्रम, 4 5 6
चढता क्रम, 3 4 5 चढता क्रम. प्रत्येक ठिकाणी 3 3 चा गट आहे आणि प्रत्येक गटामध्ये चढता क्रम आहे. त्यामुळे 7 5 3 हे तिन्ही नंबर टाकले की अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळू शकतं. 3 अधिक 1 4 अधिक 1 नाही विहान तू काय म्हणतो ते नाही लक्षात आलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नाही ऑप्शन नंबर 1 नाही बाळा, ऑप्शन नंबर 2 आला. वेदांत हे काय सिद्ध केलं ना आपण, स्पष्ट केलं ना. ठीक आहे, चला याच्यात काही अडचण किंवा शंका आहे का विचारा. चलो 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 सांगा. गुड गुड गुड. नो नो नो, शाबाश, छान, व्हेरी